यार देवाने मला टाइमपास मध्ये बनवेल काय करू. जिंदगीत पैसा नी पोरगी नी. आता मला हळूहळू वाटू राहिलं की खानदान बुडवणारी पिढी मीच आहे. ए पोट्ट्या उठून बैस आंघोळ कर. अहो डॅडी कोणी जर आपल्याकडे पाहत असन तर आंघोळ करायला अर्थ आहे, नाही तर दात घासणं बी व्यर्थ आहे. अरे बुडशिल्या तो 8 दिवसापासून आंघोळ नाही करेल रे. मागच्या जन्मात मी काहीतरी पाप करेल असन म्हणून तो सारखं पोरग भेटलं मले. अहो डॅडी मी तुमच्यापेक्षा डबल पाप करेल असन म्हणून या खानदानात जन्म झाला मावा. जर पुण्य केला असतं ना तर अंबानीच्या घरात पैदा झाला असतो मी. अरे तू इतका पनोतीये तो अंबानी सुद्धा भिकारी केला असतं. डॅडी तुम्हाला माझी किंमत नाहीये. किंमत? अरे फुकट घेणार नाही तुला कोणी. पाय सांग तुम्ही मी एक दिवस लय मोठा माणूस बनीन. कोणता दिवस आहे तो? 32 फेब्रुवारी. शहाणपणा नको करू जास्त. लवकर आटपून बाहेर ये. पाहुणे येऊ राहिले आपल्या घरी. पाहुणे येऊ राहिले? कहून? बाबा गेले काय आपले? अरे दलिंदर आवल्यात जेवायला येऊ राहिले ते आपल्या घरी. कहून? त्याच्या घरी खायला भेटत नाही काय त्याला? अरे शपथा प्रेमाने बोलत असते पाहुणे आलं. आपुलकी म्हणते त्याला. आपुलकी नाही म्हणत त्याला, त्याला म्हणते हाताने घरात भूत घालून घेणं. बाबा कोण पाहुणे येऊ राहिले आपल्या घरी? छोटा डॉनचा भाऊ मोठा डॉन. मावशी येऊ राहिली का? हे म्हातारा कधीच माझ्या गणगोताला चांगलं म्हणत नाही. चांगलं असलं तवा चांगलं म्हणीन ना. तुमचं खानदान सगळं चोर चोरटे. इथे आला की काही बी चोरून घेऊन जात. मी तो लगन खानदानाशी नाही लावून देल, माया पोराशी लावून दिले. यो मेला बी तसाचे बैल बुद्धी. आता म्या काय केलं? मला कशाला घेऊन राहिलं तुमच्या भांडणाच्या मधात? तुमच्या खानदानासाठी तुमच्याकडे बंडलेचे बंडलय आणि माझ्यासाठी 10 रुपये निघत नाही. अव सुनबाई काय पैसे पैसे करू राहिली. मेल्यावर सगळं इथंच राहणार आहे. असं का? घ्या मग तुमच्या नावावरची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून. आम्ही आलो. पाहुणे हो एक बोलू का? हा बोल ना. तुम्हाला पाहिलं ना तर माझ्या तळपायाची आग मस्तकात जाती. मला बी तो तोंड पाहिलं ना तर कोरड्या उलट्या होत्या. कोरड्या उलट्या होत्या? दिवस गेले काय? अशा चबरेपणामुळेच वाया गेला रे तू. तुम्ही कोणते दिवे लावले? पाहुणे हो बसून घ्या ना. बसून भांडण खेळा. काका तुमचं टकलं कस काय पडलं? मिक्सर मध्ये डोकं गेलतं बाळा मग. मिक्सर मध्ये कस काय डोकं गेलतं पण तुमचं? तुम्ही बी डोक्यात जायले का? मजा करू मी त्याची. मग रावल्या काही काम धंदा करतो की नाही? को मी काम करीन नाही तर नाही करणार. तुमच्या घरचं थोडी खाऊ राहिलो, माझ्या बापाच्या घरचं खाऊ राहिलो. म्हणजे आळस भिकारी आहे तू. एका टायमाला कुत्र्याची शपूट सरळ होईल पण तुम्ही सुधारणार नाही हो. मग शिक्षण चालू आहे का बंद आहे? चालू आहे. दाखव मग 19चा पाडा म्हणून. कहून म्हणू मी 19चा पाडा? अरे मला समजलं पाहिजे तू हुशार आहे का नाही. मी जर 19चा पाडा म्हणला तर तुम्ही मला नोकरी द्या सांगा. म्हणजे ढचे वाटते तू शाळात. हा हाय मी ढ. शाळात मी फक्त मार खायसाठी आणि भात खायसाठी जातो. काय म्हणणे तुमचं या गोष्टीवर? हेच माहित करून घ्यायचं होतं मले. आता पाहुणे रावळे म्हणतोय बदनामी करायला बरं पडेल मले. पाहुणे हो काही घेता का गरम थंड? आम्ही ते खाऊ गांडायचे पण तोंडाला आना मला चांगलं वाटत नाही ना. उपाशी झाले वाटते घरून. तुमच्या घरी येणं होतं म्हणून आम्ही 2 दिवसापासून भाकरींनी खाल्ल्या. पाहुण्याच्या घरी गेल्यावर दाबून पाहून सर आणू म्हणलं. गरम आणू का थंड आणू मग? दोन्ही बी आणा. असा मोका डबल भेटत नाही. बर मग गरमच्या आला थंड करून आणते. गरम थंड दोन्ही होऊन जाते एका ह्याच्यातच. मग पाहुणे हो काय म्हणते तब्येत गिब्येत? बोलत नाही हो पाहुणे आपली तब्येत. काय खोटे बोलता मावसा तुम्ही? आताच तर बोलली तुमची तब्येत पण ती भाषा आपल्याला की समजली नाही. पाहुणे हो पैसा पाणी बरं आहे का? आता पैसा पाणी चांगला आहे म्हणलं तर तुम्ही पैसे उसने मागसान आणि कमी आहे म्हणलं तर गरीब समजसान. त्याच्यामुळे ठीक ठाक आहे. घ्या पाहुणे हो चहा. याची काय गरज होती? राव द्या मग आम्ही पितो. अरे ते मनासाठी नाही तर फक्त मनातून अशी तडफड राहिली मी चहा घ्यायसाठी. थोडं पाणी भेटन का? हा आणू का? साधंच पाणी असेल पण तुमच्या इथं. हा मी साधं पाणी पित नाही. मग नालीतलं पाणी पिता का? अरे पिसाळेल बाटलीतलं पाणी पितो मी फक्त. बर आताच संडासच्या बाटलीत पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी. अरे बिंडक मी फक्त बिसलरीचं पाणी पितो. आमच्या घरी आल्यावर लय शायनिंग दाखवता हो तुम्ही. किद्दा गढूळ पाणी पिताना पाहिले मी तुम्हाला. कधी पिलं मी गढूळ पाणी? आता 4 दिवस झाले डांबरी रस्त्याच्या कडेला गढूळ पाणी पित होते मस्त गिलासात नळी टाकून. अरे चिल्लम चाट्या ऊसाचा रस होता तो पण गढूळच होता ना. चहावर पादी
व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. याचा पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंट मध्ये पार्ट 2 लिहा. Movember, खुश हुआ.